इकडे काय होणार याचे सगळ्यांनाच वेध लागलेले आहेत. आणि आता गोलंदाजीसाठी येतात विक्रोळी टागोरनगरचे गोलंदाज कृष्णा त्रिपाठी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पवन केने आज बॅटिंग करावी लागेल. या खेळाडूमध्ये प्रचंड क्षमता आहे. आज आपल्या टीमसाठी MSCC साठी खेळायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जोडीला सुहास पवार आहेत. पवन केने 5 बॉलमध्ये 7 वर, सुहास पवार 4 बॉलमध्ये 3 वर. परंतु सामना संपलेला नाहीये. 6 बॉलमध्ये 20 धावा करायच्या आहेत. प्रेक्षकांसाठी पर्वणी असणारी स्पर्धा. कुणालबाई सरमळकर विभाग प्रमुख, कामगारांचे नेते यांचं हे मोठं आयोजन. देव फ्रेंडचं 31वे वर्ष. सामना अंतिम टप्प्यामध्ये. 6 बॉल 20 धावांची आवश्यकता. पवन केने पहिलाच बॉल भिरकावलाय सीमा. पवन केने यांच्या बॅट मधून लांबच लांबवरचा षटकार येताना पाहायला मिळाला. आणि हा सामना ऑन आहे हेच पवन सांगतायत. अजूनही 5 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. हा क्रिकेटचा खेळ मला आवडतो याची खूप सारी कारणं आहे. आणि त्याचं आणखीन एक कारण म्हणजे हा कधी इकडे जातो कधी तिकडे जातो, दोघांकडे जातो. म्हणून आपल्याला आवडतो आणि म्हणून आपली कामं सोडून आपण मैदानात येतो आणि युट्यूबलाही थांबतो. हे प्रेक्षक आलेत, हे मुंबईकर आलेले आहेत जे क्रिकेटचे वेडे आहेत, चाहते आहेत आणि ही क्रेज आहे या क्रिकेटची. आणि कुणालबाई सरमळकर यांचं हे आयोजन दरवर्षी असंच भव्य दिव्य असतं आणि म्हणून ही गर्दी देखील इकडे आपल्याला पाहायला मिळते. काय होणार आपल्याला पाहायचंय. अंतिम टप्पा अजूनही मात्र या ठिकाणी बाकी आहे. शेवटचे 5 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. बाजी कोण मारणार. पहिल्या बॉलवर पवनने इरादे स्पष्ट केलेत. कृष्णाकडे कमबॅक करण्याची क्षमता आहे. हो 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 पहिला बॉल पवनचा होता, दुसरा बॉल हा कृष्णाचा होता. आणि हे दोन्ही बॉल क्रिकेटचे होते जे दोन्ही बाजूला जाताना पाहायला मिळाले. आणि मॅच जबरदस्त सुरू आहे. इकडे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे व्हाईट बॉल साठी. बॅटिंग यस योग्य बॉल कळवला जातो आहे. समीकरण मात्र या ठिकाणी सातत्याने बदलताना पाहायला मिळत आहे. जवळ मॅचच्या दिशेने प्रचंड संघर्ष. 4 बॉल 14 धावा. कृष्णा त्रिपाठी, पवन केने, धर्मवीर चषक अंतिम टप्पा. फुलटॉस. या फुलटॉसला पाठवलंय सीमारेषा पार. षटकार. सरमळकर साहेब यांची आणि त्यांच्या स्पर्धेची देव फ्रेंडची चर्चा आहे. सध्या पवन केने इन ऍक्शन मध्ये आहे. कधी इकडे कधी तिकडे असा सामना चाललाय. 3 बॉल 8 धावा. सामना रंगतदार. धर्मवीर चषक पावसाळी क्रिकेटचे एक मोठं आयोजन आणि म्हणूनच चर्चा आहे गोलंदाज फलंदाज दोघांची सुद्धा. पवन केने, कृष्णा त्रिपाठी कोण बाजी मारणार. MSCC की पाटील 11 उमेश. आखू टप्प्याचा बॉल त्यावर पुल केलाय. 1 धाव मात्र त्या ठिकाणी घेतली जाते. फेकी मात्र केली जाते. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. काय मॅच रंगली आहे. जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांची गर्दी. आता मात्र बॉल बाकी आहेत. 2 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. मला वाटतंय ही मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला मुंबईकर हरकत नाहीये. क्रिकेट रंगलंय. हेच तर क्रिकेट आहे आणि म्हणून आम्ही देव फ्रेंड्स आणि कुणालबाई सरमळकर यांचे आभारी आहोत. या दर्जेदार क्रिकेटला आपण सादर केलं या ठिकाणी आणि या दोन्ही टीमने चांगलेच क्रिकेट खेळले. उगाच सेमीला आल्या नाहीयेत. MSCC सुद्धा आणि उमेश पाटील 11 सुद्धा. पाहूया 2 बॉल 6
एक निराशेने घरी जाईल, एक आनंदाने नाचत घरी जाईल, परंतु ती टीम कोणती असेल? दोघेही चांगलेच क्रिकेट खेळलेले आहेत. 2 बॉल 6 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा थरार रंगलाय बांद्रे नगरीमध्ये, मायानगरी मुंबईमध्ये. आणि एका बाजूला पाहिला मिळत आहेत पवन केने, एका बाजूला कृष्णा त्रिपाठी. 2 बॉल 6 धावा. काय होणार, काय होणार, काय होणार? सामना अंतिम टप्प्यामध्ये. ओ यावेळेला हा चेंडू जर पाहिला, कंपल्सरी चेजा नियम आहे याची नोंद आपण घ्यायची आहे. आणि त्याच्यामुळे सामना 1 बॉल आणि 5 धावा म्हणजे मॅच जिंकायची तर षटकार हा मारावा लागेल. काय मॅच चालली आहे, जबरदस्त. याला म्हणतात क्रिकेट, याला म्हणतात क्रिकेटची रंगतता. मला वाटतं तुमच्या टाळ्या आणखी एकदा आले तर ते लोक आणखी चांगले खेळतील. एकदा जोरदार टाळ्या. आणि नक्कीच प्रोलिंक वर देखील मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक जुडले गेलेले आहेत. त्याही सर्व प्रेक्षकांचं 8000 प्रेक्षक आहेत, त्यांचंही स्वागत आम्ही करू. जबरदस्त क्रिकेट. कुणालबाई सरमळकर, देव फ्रेंड्स या नावाची चर्चा. आणि आता अंतिम टप्प्यामधील हा सामना काय होणार? शेवटच्या बॉलवर पवन केने जर इकडे मोठा फटका मारला षटकारासाठी, मला वाटतं उचलून घेतलं जाईल. आणि दुसऱ्या बाजूला कृष्णालाही उचलूनच घेतलं जाईल जर त्याने या ठिकाणी मॅच जिंकून दिली. शेवटचा बॉल, क्रिकेटचा खेळ, काळजाचे ठोके, धगधग 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 असंच सुरू असताना पाहायला मिळत आहे. काय होणार शेवटच्या बॉलवर? कोण जिंकणार, कोण जिंकणार? पवन की कृष्णा, कृष्णा की पवन? फुलटॉस, चुकीला माफी नाही. आणि पवन केने MUCC अंजू अनबी मॅच. ₹1000 पुरस्कार पवन केने यांच्यासाठी दिला जाणार आहे. पहा, विनर टीम पवन केने यायचं आहे. पराभूत होणाऱ्या संघामधील अक्षय तेटे आणि बेस्ट फिल्डर मध्ये यश कोठारी आपण या ठिकाणी यायचंय.